नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज कालचं अर्ध राहिलेलं काम करायला जायचं आहे. म्हणजे काल फक्त गर्दी असल्यामुळे एकच गाडी धुवून झाली. आज एक गाडी वॉशिंग सेंटरवरनं धुवून आणायची आणि जी बंद पडलेली गाडी आहे ती घरी धुवायची आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसरं काही काम असेल तर ते पण असेलच. तर मी ते रुटीन शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. तर आत्ता थोडंसं आदिरासोबत मस्ती करून मग जाणार आहे मी गाडी धुवण्यासाठी. तर चला थोडंसं खेळूयात आदिरासोबत आणि मग निघूयात आपण. हाँ 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 अच्छा. आणि चांदू मामा राहिला उपाशी. क्लॅप क्लॅप क्लॅप. अरे क्लॅप कर, क्लॅप कर. व्हेरी गुड. आणि अजून कुठलं गाणं येतं? म्याव म्याव. आदू पण. आणि आपडी तपडी, आपडी तपडी, आपडी तपडी, आपडी तपडी म्हण ना. आपडी तपडी. काय सापडलं? काय करणार? तर मित्रांनो, मी निघलेलो आहे गाडी धुवण्यासाठी. आज दादाची गाडी घेऊन जायचं धुवायला बाहेर जिथे जाणार आहे तिथे. ही गाडी आहे ती जी धुवायची, वॉश करायची, युनिकॉर्न. आणि त्याच्यानंतर मग आमची दुसरी गाडी आहे बॉक्सर. ती जर बाहेर इथं जवळपास चालू असेल तर तिकडे धुवणार आहे, नाहीतर मग घरीच धुवणार आहे. चला जाऊयात, वेळ होईल नाही तर परत कालच्यावानी. एक गाडी धुवून झालेली आहे. मी आता घरी आलो आहे आणि आता दुसरी गाडी धुवायला घ्यायची आहे, जी मी घरीच धुवणार आहे. बिकॉज आता गर्दी पण भरपूर आहे वॉशिंग सेंटरवरती. आणि दसऱ्याच्या निमित्ताने रेट पण वाढवलेत त्यांनी. म्हणजे नॉर्मली जिथे ते 70 रुपयाला वॉश करतात टू व्हीलर, तिथे आता त्याच गाडीसाठी ते 100 रुपये घेतात. त्यांचं पण बरोबर आहे, कारण त्यांना पण आता गर्दी असते भरपूर. सो त्यांना एक्स्ट्रा 2-3 दिवसासाठी एक्स्ट्रा 2 किंवा 3 मुलं ठेवावी लागतात. तर घेऊ शकतात ते, त्यांचा असं काही हे नाही आहे. तर चला आता दुसरी गाडीची चावी वगैरे येते तर ती धुवायला चालू करणार आहे मी. हे बघा, आता अधीरा आली आहे हेल्पसाठी. माझ्या गाडी धुवायला हेल्प करणार आहेत मॅडम आता. आणि आणखीन कोण आलं आहे? अरे वा, मम्मू. हो, पकडा पप्पा. चला तर चला आता. 1 वर्ष झालं गाडी ए दागडा. 1 वर्ष कुठलं? 1 वर्ष झालं ना पप्पा? नाही, नवीन गाडी घेऊन 1 वर्ष झालं. काय बाबू?
तर आपली गाडी धुवून झालेली आहे बघा. हे बघा कशी दिसते. इथं थोडासा गंज वगैरे चढला आहे बिकॉज खूप दिवस झालं, म्हणजे 1 वर्ष होईल ही गाडी बंद आहे सध्या. त्याच्यामुळं थोडीशी पार्ट वगैरे खराब झालेले आहेत. 1 दिवस याला आपण चालू करूयात. हे बघा. आणि इथं ज्या कामासाठी ह्याला आणलं होतं ते काम सोडून दुसरंच काम करत बसले. वरती येत नाहीये. रडत आहे आता. टपात बसून आंघोळ करायची. ऐकत नाहीये. आगाव झाले भरपूर. मग चल ना वरती. यायचं नाही हा. तू काय करणार आहेस इथे? आम्ही दोघं पण चाललो, चाचू पण चालला वर. चला मी तर चाललो बाबा. चला चला थांबा थांबा सगळं घेऊ. चला बसू द्या मग मला इथंच खालीच. जाऊ का आम्ही? जाऊ का? जाऊ का बाळा? ते बघ माऊ 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 म्याव 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 म्याव. ते बघ म्याव म्यावची पिल्ले. ते बघ. अरे वा वा वा. पळा 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 लवकर. कशी करायला लागली बघ तुला बोलवायला. पळा 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 पळा. चला फायनली मॅडम तयार झाल्यात वरती यायला. हे बघा. तर आपल्या गाड्या वगैरे धुवून झालेल्या आहेत. आता दुसरी तयारी चालू आहे ती म्हणजे हार बनवण्यासाठी. उद्यासाठी गाड्यांसाठी बाहेरून विकत न आणता पप्पा फक्त फुलं आणतात प्रत्येक वेळी आणि घरीच हार बनवतात ते. तर चालू केले त्यांनी. बघूयात आपण. हे बघा बंदरचा खेळ चालू आहे. या बंदरचा खेळ चालू आहे. मस्ती करतं नुसतं. मज्जा. रडतंय छोट्या छोट्या गोष्टींना. आदिरा हाय कर. जेवलात का म्हणाव? जेवलात? कसे आहात? व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघा. थँक्यू. चला आता पप्पांनी तयारी चालू केली आहे बघा. किती रुपयाचे आहेत हे फुलं? लगभग 450 रुपये. किती किलो आहेत? 3 किलो. 3 किलो 450. यस. आणि हे पानं विकत आणलेत का कुठून आणलेत बाहेरून? हे बाळा आपल्या झाडाचे आहेत खालचे. आपण भरपूर झाड लावलेले. आणि आता किती वेळ लागेल हे बनवायला तरी अंतर म्हणजे अंदाज? 2 तास. चला मग मी झोपतो थोडं. हा बाबू ते घेऊ. माझा घेतो ना बाबा. ठेवा ठेव ग बाई. ए अक्का. ए दिदो अक्का. एक थांब ग बाई. बाई किती हार बनवायचे त्याचे पप्पा? 4 ना? तर मित्रांनो आता सध्या मी हेल्प करतोय. थोडा वेळ हेल्प करणार आणि मग झोपणार जाऊन. तर बघा एवढे पानं मी तोडलेले आहेत. खूप मोठी गोष्ट. थँक्यू. तू तेवढं पण नाही केलं. गप. काय गप? झालेला आहे फर्स्ट हार रेडी. ए राजा. राजा सर. राजा सर. राजा सर. राजा तू माझ्या मांडीवर बस. पहिला हार रेडी झालेला आहे आमचा. हा बघा मित्रांनो पप्पांनी पहिला हार रेडी केलेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही विकत याला नाही म्हणलं तरी 150 ते 200 रुपये घेतात राईट या हाराला. पण 450 रुपयाचं फुलं आणून असे आम्ही कमीत कमी 4 ते 5 हार तयार करू 450 मध्ये. सगळे घराचे सजावट. हा तर बघू शकता मस्त हार बनवलाय पप्पांनी. आवडला मला. आय लाईक इट. तर हा एक हार आपण ठेवून देऊयात. बाळा मी ते तोडलंय की रे. तू हे खराब वाले तोडलं. चांगले चांगले घेऊन का तोडायली? हे राजा तसं नको ना करू. बाळा मी ते तोडून ठेवलेत म्हणून. अरे बापू तसं नसतंय तोडायचं रे. तू वाट लावली सगळी. कोणी? तू. मी काय केलं? तू तोडून ठेवतो म्हणून ती तोडायला आता. पण मी त्याला हे सांगितलंय ना. अरे हेच तोड ना बाळा तू. अरे बाळा ए भुत्या
अरे यार तुझ्या पाया पडू काय? नको ना कचरा करू अरे कचरा करू नको कळतंय का तुला कचरा करू नको तिकडं हाय कर काम करते म्हणा मी करते मी कशाचं काम करते मी? तुम्ही बघा म्हणा तिकडं करून तुम्ही बघा व्हिडिओ माझा त्यांना म्हणा या म्हणा काम करायला बोलू या तुम्ही काम करायला हाय कर त्यांना हाय कर तर पप्पांचे हार करून झालेले आहेत. म्हणजे मी तर काही केलेले नाही आहेत, सगळे हार पप्पांनीच केलेत. मी मगाशी 2 हार झाले त्यांचे करून. मी फक्त त्याचे पान वगैरे तोडून देऊन जाऊन झोपलो होतो मी घरात. सगळे हार त्यांनीच केलेत. तर बघू शकता तुम्ही इथे 2 ठेवलेले आहेत बघा, 1 2 आणि बाकीचे इथे आहेत. हे बघू शकता तुम्ही, कमीत कमी 5 ते 6 हार पप्पांनी केलेले आहेत. हे बघा, घरासाठी वगैरे म्हणजे भरपूर असे केलेले आहेत आणि एकदम मस्त एकदम बनवलेत. आता हे उद्याच्या याच्यासाठी पूजेसाठी वगैरे यूज होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या दसऱ्याची आमच्या इथे पूजा वगैरे असते, तर ते मी तुम्हाला कवर करून दाखवेलच त्याच्यामध्ये. तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.